गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे। सोलापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 11 तालुका पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला आता गती मिळाली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रक्रियेबाबत आता पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी मंगळवारी मुंबईतील आपल्या शासकीय निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यांबाबतची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी आता प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत। या प्रक्रियेला अंतिम टप्प्यात नेण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी मुंबईत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती करण्यासाठी जे नियम पूर्वप्रसिद्ध करण्यात आले होते त्यावर हरकती आणि सूचना मागवण्याची मुदत आता पूर्ण झाली आहे। प्राप्त झालेल्या या हरकती आणि सूचनांचा सविस्तर विचार करून तसेच विधी व न्याय विभागाचा कायदेशीर सल्ला आणि अभिप्राय घेऊन हा नियम अंतिम केला जाणार आहे। विशेष म्हणजे येत्या 7 दिवसातच या संदर्भातील अंतिम प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यावर या बैठकीत एकमत झाले आहे। स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या आणि इच्छुकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत। आगामी 7 दिवसात या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाल्यास लवकरच जिल्ह्याला नवे स्वीकृत सदस्य मिळण्याची दाट शक्यता आहे। आता जिल्हा परिषदेच्या या स्वीकृत सदस्यपदी पंढरपूर तालुक्यातून कुणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकीवेळी समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता। माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला पुन्हा बळ देण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील 42 गावातून नक्कीच संधी दिली जाईल अशी चर्चा होत आली आहे। माढाचे भाजप नेते रणजित शिंदे आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे गणेश पाटील यांच्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे, तर समाधान काळे तसेच कासेगाव पंचायत समिती गणातून थोडक्या मतांनी पराभूत झालेले प्रशांत देशमुख यांचे नावही चर्चेत आहेत। आता पंढरपूर तालुक्यातील भाजपकडून पालकमंत्री जयकुमार गोरे हे नक्की कुणाला संधी देणार हेच आता पाहावे लागेल।